सर्वांना माझा नमस्कार. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हाऊ टू ऑर्गनाइज सीएनई म्हणजेच सीएनई कशी ऑर्गनाइज करायची हे मी तुम्हाला आज संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. खूप साऱ्या नर्सिंग संघटना आहेत, खूप सारे नर्सिंग कॉलेज आहे, खूप सारे हॉस्पिटल्स आहेत, खूप सारे नर्सिंग इन्स्टिट्यूट्स आहेत, ज्यांना स्वतःची सीएनई ऑर्गनाइज करायची आहे, पण त्यांना स्टेप्स माहिती नाही आहेत. कशा पद्धतीनं ते सीएनई ऑर्गनाइज करू शकतात, सीएनई अरेंज करू शकतात. तर या संबंधी आज मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप माहिती सांगणार आहे. तुम्ही देखील तुमच्या हॉस्पिटलमध्ये, तुमच्या नर्सिंग कॉलेजमध्ये किंवा तुमची एखादी संघटना आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही नर्सिंगची सीएनई कशा पद्धतीनं ऑर्गनाइज करू शकतात, तर ह्याबद्दल इन ब्रीफ माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की तुमच्याकडे जरी एक स्टेप मिस झाली तरी तुम्हाला जी माहिती आहे ती तुमच्यासाठी अपूर्ण ठरेल आणि तुम्ही प्रोसेस करणार आणि ती प्रोसेस तुमची पुढे जाणार नाही. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. कदाचित व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो, कारण की जी माहिती आहे ती मी स्टेप बाय स्टेप लिहून तुम्हाला इन ब्रीफ सांगणार आहे. जर तुम्हाला सीएनई ऑर्गनाइज करायची आहे, तर सगळ्यात आधी तुम्हाला ॲक्रेडिटेशनसाठी अप्लाय करावं लागेल. कशासाठी अप्लाय करावं लागेल? ॲक्रेडिटेशनसाठी. कुठे अप्लाय करणार? तर एमएनसीला. एमएनसीला तुम्ही ॲक्रेडिटेशनसाठी अप्लाय केलं. अप्लाय केल्यानंतर एमएनसी काय करेल? तुमचं जे ॲप्लिकेशन आहे ॲक्रेडिटेशनसाठी, ते ॲप्लिकेशन व्हेरीफाय करेल. ठीक आहे. दुसऱ्या स्टेपला काय करेल एमएनसी? ते ॲप्लिकेशन व्हेरीफाय करेल आणि जी ऑर्गनायझेशन आहे ती ऑर्गनायझेशन ते ॲक्रेडिटेशनसाठी अप्लाय करेल. अप्लाय केल्यानंतर एमएनसी त्याला व्हेरीफाय करेल. मग व्हेरीफाय केल्यानंतर एमएनसी काय करेल? तुम्हाला या ठिकाणी सर्टिफिकेट इश्यू करेल. तर त्या सर्टिफिकेटला कोणतं सर्टिफिकेट इश्यू करेल तुम्हाला एमएनसी? तर सर्टिफिकेट ऑफ ॲक्रेडिटेशन. सर्टिफिकेट ऑफ ॲक्रेडिटेशन तुम्हाला एमएनसी कडनं इश्यू होईल. मग नंतर तुम्हाला काय करायचं आहे? पुढची स्टेप, सर्टिफिकेट मिळाल्यानंतर तुम्हाला ऑर्गनायझेशन फॉर्म फिल करायचा आहे. कुठला फॉर्म फिल करायचा आहे? ऑर्गनायझेशन फॉर्म. हा फॉर्म कुठे फिल करायचा आहे? तुम्हाला एमएनसीच्या सीएनई सीपीडी पोर्टलवरती तुम्हाला ऑर्गनायझेशनचा फॉर्म भेटेल, तो तुम्हाला फिल करायचा आहे. तुम्ही डायरेक्टली ऑर्गनायझरचा फॉर्म फिल करू शकतात का? ऑर्गनायझरचा फॉर्म फिल करू शकतात का? किंवा ऑर्गनायझेशनसाठी फॉर्म फिल करू शकतात का? उत्तर आहे नाही. आणि तुम्हाला कुठलं सर्टिफिकेट लागेल? ॲक्रेडिटेशन सर्टिफिकेट लागेल. त्याच्यानंतर मग तुम्हाला ऑर्गनायझेशनसाठी फॉर्म फिल करावा लागेल. मग तो फॉर्म फिल केल्यानंतर, ऑर्गनायझेशनचा फॉर्म फिल केल्यानंतर एमएनसी काय करेल? तुम्हाला अप्रुव्हल देईल आणि एमएनसी अप्रूव्ह ऑर्गनायझेशन और ॲक्रेडिटेशन ॲप्लिकेशन. तर तुम्ही जे ऑर्गनायझेशनचे ॲप्लिकेशन एमएनसीला केलेलं आहे ते एमएनसी अप्रूव्ह करेल. सगळ्यात आधी आपण सुरुवातीला काय केलं? तर ॲक्रेडिटेशनसाठी आपण अप्लाय केलं. मग ते ॲप्लिकेशन अप्लाय झाल्यानंतर एमएनसीने व्हेरीफाय केलं. व्हेरीफाय केल्यानंतर आपल्याला सर्टिफिकेट दिलं. सर्टिफिकेट दिल्यानंतर आपण काय केलं? सीएनई सीपीडीचा जो ऑर्गनायझरचा फॉर्म आहे तो फिल केला. ऑर्गनायझेशनचा फॉर्म फिल केला. फिल केल्यानंतर एमएनसीला आपल्याला ऑर्गनायझेशनसाठी किंवा ॲक्रेडिटेशनसाठी जे आपलं ॲप्लिकेशन होतं त्याला काय केलं? अप्रुव्हल दिलं. अप्रुव्हल दिल्यानंतर पुढची स्टेप काय राहील? 6वी, ऑर्गनायझेशन विल पे फीज फॉर ॲक्रेडिटेशन फॉर 5 इयर. म्हणजे जी ऑर्गनायझर आहे, जी संस्था, जे कॉलेज ऑर्गनाइज करत आहे सीएनई, तर त्यांना ॲक्रेडिटेशन फी पे करायची आहे. किती वर्षासाठी राहील ती फी तुमची? 5 वर्षासाठी. किती वर्षासाठी? 5 वर्षासाठी तुम्हाला ती फी भरायची आहे. एकदा फी भरली की तुम्हाला 5 वर्षापर्यंत ती फी भरायची आवश्यकता राहणार नाही. पुढे नंतर मग काय करायचं? तर ऑर्गनायझेशन अप्लाय फॉर सीएनई ॲक्रेडिटेशन. मग पुढे लगेच ते झाल्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे? सीएनई ॲक्रेडिटेशनसाठी अप्लाय करायचं आहे. मग सीएनईच्या ॲक्रेडिटेशनसाठी अप्लाय केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? फिल सीएनई वर्कशॉप फॉर्म ॲटलिस्ट 15 days ॲडव्हान्स फ्रॉम दी ॲक्च्युअल डेट ऑफ सीएनई. तुम्ही जी सीएनई घेताय त्या सीएनईची समजा 15 तारीख तुम्ही फायनल केलेली आहे, तर तुम्हाला 1 तारखेच्या आधी, कधी? 1 तारखेच्या आधी, म्हणजेच या सीएनईच्या 15 दिवसाआधी तुम्हाला काय करायचं आहे? सीएनई वर्कशॉप फॉर्म फिल करायचा आहे. सीएनई वर्कशॉपचा फॉर्म फिल केल्यानंतर तुमच्या जेवढ्याही ज्या सेमिनारसाठी पीपीटी तुम्ही वापरत आहात, पीपीटी तुम्ही घेणार आहात, त्या पीपीटी तुम्हाला सबमिट करायचा आहे. कुठे सबमिट करणार? तर सीएनई वर्कशॉप फॉर्म मध्येच तुम्हाला
सबमिट करायच्या आहेत. त्याच्यानंतर पुढे मग MNC काय करेल, MNC तुमचं ऍप्लिकेशन अप्रूव्ह करेल. MNC काय करेल, MNC ते तुमचं CNEचं ऍप्लिकेशन अप्रूव्ह करेल. मग त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला काय करावं लागेल, तर CPDची अप्रुव्हल फी तुम्हाला पे करावी लागेल MNCला. MNCने CNEचे ऍप्लिकेशन अप्रूव्ह केलं की त्याच्यानंतर तुम्हाला CNEची जी CPD अप्रुव्हल फीज आहे ती पे करावी लागेल MNCला. मग त्याच्यानंतर तुम्हाला काय कोण भेटेल, निरीक्षक भेटेल. कोण भेटेल, निरीक्षक. निरीक्षक म्हणजेच कोण, ऑब्झर्वर. ठीक आहे, निरीक्षक भेटेल, ऑब्झर्वर भेटेल. नंतर CPDचे जी तुमची CNE आहे, जी तुम्ही ऑर्गनाईज करणार आहात, ती CNE काय होईल, CPDच्या पोर्टलला डिस्प्ले होईल. कधी डिस्प्ले होईल, फॉर 1 वीक ऍडव्हान्स फ्रॉम ऍक्च्युअल डेट ऑफ CNE. तुमची 15 तारखेला CNE आहे, तर 15 तारखेच्या 1 आठवड्या आधी जी CNE आहे ती CNE कुठे दिसेल आपल्याला, CPDच्या पोर्टलला बघायला मिळेल. मग अशा पद्धतीने तुमची फायनल CNE काय झाली, ऑर्गनाईज झाली. खूप मोठी स्टेप टू प्रोसेस होती. काही प्रोसेस तुम्हाला समजली नसेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात. जर काही समस्या असेल, काही अडचण असेल, काही डाऊट असेल, तुम्ही समस्या तुमच्या मला विचारू शकतात. कमेंट सेक्शन आहे तुम्हाला एवढं मोठं दिलेलं. कमेंट सेक्शन मध्ये तुमच्या समस्या, तुमच्या डाऊट विचारा. आणि ही जी इन्फॉर्मेशन आहे ही इन ब्रीफ मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम वरती दिलेली आहे. त्यामुळे अद्यापही तुम्ही जर टेलिग्राम जॉईन केलं नसेल तर लवकरात लवकर टेलिग्राम आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, ती पण टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. टिल देन